कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। प्रीतम, प्रिया, नमस्कार करा। हो, चल। गुरुजी, औक्षवंत व्हा, यशस्वी व्हा। वा, तू खूप गुणी आहेस, नशीबवान आहेस की तू किर्लोस्करांच्या घरची सून झाली आहेस। आणि बरं का अहिल्या देवी, अशी गुणवान मुलगी या घराला सून लाभली हे या घराचं सौभाग्य आहे बरं का। खरंय। परंतु हे मुली, तू जरा काळजी घेणं गरजेचं आहे, नवऱ्यावर लक्ष ठेवणं आवश्यक आहे। ऐकलंस का प्रिया, गुरुजी काय म्हणतायत ते? माझ्यावर लक्ष ठेवायची गरज आहे, म्हणजे माझी आणखीन काळजी घ्यायची गरज आहे। इनडायरेक्टली ते असं म्हणतात ना की तुझं प्रेम कमी झालंय माझ्यावरचं। असो, अहिल्यादेवी, आदित्यला तुम्ही खूप मोठ्या संकटातून बाहेर काढलेलं आहे, पण मी तुम्हाला अगोदरच सांगितलंय की आदित्यवर अशी संकट ही येतच राहणार। गुरुजी, आदित्यच्या मागेही जे काय संकटांची मालिका लागली आहे, त्यातून त्याला बाहेर काढण्यासाठी एक कायमस्वरूपी उपाय सांगा ना। मी तुम्हाला सांगितलेलं आहे की त्याचं सुरक्षा कवचच त्याची रक्षा करेल, आणि ती एक मुलगी आहे, हे मी मागच तुम्हाला सांगितलेलं आहे। गुरुजी, पण कोण आहे हे आदित्यचं सुरक्षा कवच? कोण आहे ही मुलगी? अजून तरी आम्हाला सापडलेली नाहीये, काही कळतच नाहीये। कळेल, योग्य वेळ येताच सगळ्या गोष्टी नितळ पाण्याइतक्या स्वच्छ होती। धुकं फार काळ टिकत नाही, परंतु आपण खबरदारी घ्यायची असते। येणारा काळ वाईट आहे, एक मोठं संकट आदित्यवर येऊ शकतंय। गुरुजी, आईबाप म्हणून आम्हाला सुद्धा हे त्रासदायक आहे हो। म्हणजे आदित्यच्या आयुष्यात सगळं व्यवस्थित राहिलं तर आम्ही सुखात राहू, म्हणजे त्याच्या सुखातच आमचं हे सुख आहे ना। होईल, सगळं व्यवस्थित होईल, चिंता करू नका। पण तुर्तास घरातल्या देवघरामध्ये एका छोट्याशा मूर्तीची स्थापना करणं गरजेचं आहे। मूर्ती माझ्याकडे आहे, ती मी देतो। तेव्हा अहिल्यादेवी, ती मूर्ती घ्यायला आदित्यला पाठवा आणि त्याच्याच हातून त्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करून द्या। बरं, वाटलं तर मी सुद्धा येईन आदित्य सोबत। हो, या की। बर, मी येऊ? हो, मी येते तुम्हाला बाहेर सोडायला। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।